श्रीराम जय राम जय जय राम. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच. श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे. या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे. लेखक आहेत रामभक्त श्री रंभ कुलकर्णी. या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे. आज दिनांक 14 सप्टेंबर. आजचे बोधवचन. चमत्कार करणे हे संत लक्षण नव्हे. संत चमत्कार दाखवावा म्हणून चमत्कार करीत नाहीत. श्रीराम. जागतिक कीर्तीचा, पिळदार देहाचा, महाशक्तीचा नरशार्दूल सँडो हा फ्रान्समधील एका खेड्यात राहत असे. त्याच्या शरीर सामर्थ्यामुळे ग्रामीण भागात तो प्रसिद्ध होता. तो पॅरिसमध्ये आला, पण त्याची दखल कोणी घेतली नाही. लोकांचे लक्ष वेधण्यासाठी त्याने एक युक्ती केली. मध्यरात्री लोकांची नजर चुकवून तो वजनाच्या यंत्रावर उभा राहायचा. त्याच्या वजनाने ते यंत्र मोडत असे. अशी अनेक दिवसात अनेक यंत्रे मोडून पडली. सँडोवर पाळत ठेवून पोलिसांनी त्याला पकडले. वर्तमानपत्रात त्याचे फोटो छापून आले. तो एकदम प्रसिद्ध पुरुष झाला. सामान्य माणसाच्या दृष्टीने हा चमत्कार असला तरी सँडोच्या दृष्टीने ही त्याच्या शक्तीची स्वाभाविक परिणिती होती. त्याच्या सामर्थ्याचा तो सहज आविष्कार होता. आपल्याला जे संतांचे चमत्कार वाटतात ते त्यांच्या दिव्य सामर्थ्याचा स्वाभाविक आविष्कार असतो. चमत्कार दाखवण्यासाठी सूर्य उगवत नाही. प्रकाशाने विश्व उजळून जाते. हे त्याचे नैसर्गिक वर्तन आहे. वायू सहज वाहतो. आकाश सहजच विश्वव्यापक आहे. कृत्रिम देहभाव टाकून संत असेच विश्वव्यापी होतात. आपल्याला संत देहधारी दिसतात, पण ते देहातीत असतात. त्यांची जाणीव विशाल आणि सूक्ष्म असते. आकाशापेक्षाही संतांची जाणीव सूक्ष्म आणि व्यापक होते. चिदाकाशापेक्षाही ते सूक्ष्म असतात. ते देहाने भूमीवर असतात, पण त्यांचे खरे वसतिस्थान इथे नसते. परेहून परते घर, तेथे राहून निरंतर, असे नामदेव महाराज म्हणतात. सर्वव्यापी आणि सर्व साक्षी भगवंताशी त्यांचे ऐक्य झालेले असते. संत आणि भगवंत एकरूप असतात. अशा संतांचे वर्णन संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांना करता येणे शक्य आहे. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, पियुषाचे अर्णव, अलांछन चंद्रमा, तापहीन मार्तंड, असे संत सज्जन असतात. मानवाच्या संकुचित, क्षुद्र आणि स्वार्थी वर्तनापेक्षा संतांचे वर्तन विशाल आणि निस्वार्थी असते. हे त्यांचे वर्तन आपल्याला चमत्कारासारखेच वाटते. दुसऱ्याच्या कल्याणाचा विचार हा चमत्कारच आहे. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. अशा वृत्तीमुळे पावला पावलावर संत जीवनात चमत्कार घडत असतात. त्यांच्या पाहण्यात, स्पर्शात, वाणीत सामर्थ्य असते. परित्राणाय साधूनां, विनाशाय च दुष्कृतां, धर्मसंस्थापनार्थाय. भगवंताने 10 अवतार घेतले. ते कमी पडले म्हणून भगवंताने संत रूपाने अवतार घेतले. संतांच्या मांदियाळीने भारतभूमी ही पुण्यभूमी झाली. परकीयांच्या
सशस्त्र आणि धर्मांध आक्रमणाने ही पुण्यभूमी विकलांग झाली. अशा वेळी संपूर्ण भारतात अनेक संतांनी हाती शस्त्र न घेता धर्माचे रक्षण केले. शस्त्राने जे जमले नाही ते काम संतवाणीने केले. हा खरा संतांचा चमत्कार आहे. यादवांच्या राज्याचा शेवट झाला. त्याच वेळी त्या काळोखात ज्ञानदेवांनी धर्माचा दीप उजळला आणि मार्ग दाखवला. त्यानंतर किती राज्ये आली आणि गेली, पण ज्ञानेश्वरी तत्वज्ञान कालबाह्य झाले नाही. चमत्कार करण्यासाठी ज्ञानदेवांनी ग्रंथलेखन केलं नाही आणि संजीवन समाधीही घेतली नाही. त्यांचे ते स्वाभाविक वर्तन होते. पैठणच्या विद्वान पंडितांनी त्यांना शुद्धीपत्र देण्यास नकार दिला. अशा पोथीनिष्ठ कर्मठ लोकांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी त्यांनी रेड्याच्या मुखातून वेद नाइलाजाने वदवले. अशा चमत्काराची आधीच जाहिरात करून ते गेले नव्हते. संत म्हणजे कोणी पोटभरू जादूगार नव्हेत. धर्मावरील आक्रमण रोखण्यासाठी संत सामान्य जनातच राहिले. प्रतिकूल प्रापंचिक परिस्थितीत केवळ नामाच्या जोरावर मुक्ती कशी गाठता येते हे संतांनी आचरणात आणून दाखवले. समाजाच्या सर्व स्तरातून संत जन्माला आले. त्यांनी आपली संस्कृती जिवंत ठेवली. हा खरा संत चमत्कार आहे. विशेष म्हणजे संतांनी रामनाम सिद्ध करून आपल्याला दिले. हा फार मोठा चमत्कार आहे. म्हणून चमत्कार करणे हे संत लक्षण नव्हे. संत चमत्कार दाखवावा म्हणून चमत्कार करीत नाहीत. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.